नमस्कार मित्रांनो. तर आज गणेश विसर्जन. तर आज मी पूर्णा नदीवर आलो होतो. तर पाहू शकता तुम्ही पूर्णा नदीवर किती गर्दी आहे लोकांची. सगळा पूल लोकांनी भरलेला आहे आणि मोठे मोठे गणपती पण येत आहेत. तर चला, आज आपण तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे गणपतीचे विसर्जन. खूप आमच्या इकडे खूप एरियातले गणपती आले. मनसगाव, पातुर्डा, वानखेड, आणखी बऱ्याच ठिकाणाहून गणपती आले म्हणजे पूर्णा नदीले. कारण आमच्या इथं सगळ्यात मोठी नदी पूर्णा नदी म्हटली जाते. पाहू शकता तुम्ही. पडी पडीन ना. जय आवडता भावांना कशा प्रकारे गर्दी येते. आमचा मित्र विठ्ठल पण भेटला होता आम्हाला. ते विठ्ठलसोबत आम्ही फोटो बिटो काढले तिथं. पाहू शकता भावांनो. आणखी तुम्हाला दाखवतो बरंचसं विसर्जन चालू आहे. आणखी नदीला पण बरंच पाणी आहे. आमचा भाऊ आणि आमच्या गावातले पण बरेच पोरं होते. हे पाहू शकता किती मोठा गणपती आहे. त्यांना ते गणपती उचलायला थोडं भारी जात होतं. या कारण गणपतीचं विसर्जन करायला टाईम लागत होता. हा गणपती होता संग्रामपूरचा. तर तोपर्यंत आम्ही दुसऱ्या ठिकाणी जात होतो बघायला. तर पाहू शकता किती ट्रॅफिक होत होतं. आम्हाला प्रसाद पण भेटला. आमच्या नशिबात असणं म्हणून भेटला प्रसाद. आम्ही प्रसाद खाल्ला. नंतर पुढे निघालो परत. ट्रॅक्टरमधला गणपती बघायला. मोठा गणपती आहे का तर पाहू शकता. सगळे आपल्या गणपती आणि फॅमिलीसोबत आले. जेवढे इथे लेडीज आले असणार तेवढे सगळे आपल्या फॅमिलीसोबत आले आहेत. पाहू शकता. गणपती येणं चालूच होते. 6 वाजले होते तरी पण गणपती थांबत नव्हते. खूप दुरून दुरून गणपती येतो. होऊ शकता लहान पुलावर पण गेले गणपती. ट्रॅक्टरमध्ये पण खूप मोठा गणपती आहे.
म्हणजे त्या मागे दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये पण गणपती मोठा आहे. तिसरा पण येत आहे, बघू शकता तुम्ही. खूप लोकांची गर्दी झाली होती. तर पोलीस पण होते आणि ॲम्ब्युलन्स पण होते. जेणेकरून कोणाला जर काही झालं तर लगेच दवाखान्यात न्यायची. आणखी पोलिसांचं पण खूप स्ट्रिक होतं चालू. काही भांडणं व्हायला नाही पाहिजे, दंगा व्हायला नाही पाहिजे. होऊ शकता वरच्या पुलावर पुरं पॅक झालं होतं गणपतींचं विसर्जनामुळे. तर लहान पुलावर गेले होते लोक काही. चल सर, आम्ही निघालो आता आमच्या घरी. कशा प्रकारे वाटलं तुम्हाला विसर्जन? लाईक करजा, शेअर करजा, सबस्क्राईब करजा. पटलंच ना? धन्यवाद. चल मिळू.